बनवणार आहे तू? बेसन पिठाचं लाडू दामट्याचं लाडू करणार आहे. दामट्याचं ना? आता साहित्य सांग काय काय घेतलंय. काय डाळीचं पीठ, साखर, इलायची आणि पाणी. आता ही साखर बाजूला ठेवून ही बारीक पीठ मळायचं, डाळीचं पीठ. बरं कर आता, तुझ्या पद्धतीने कर. दामट्याचं लाडू करायचं. छान लागत असेल ना? चांगलं लागतं. शेवपेक्षा आहे का नाही? चवीचं लागतात. किती आहे? अर्धा किलो पीठ आहे ना? हा, अर्धा किलो. प्रमाण अर्धा किलो पीठ आणि अर्धा किलो साखर. अर्धा किलो बेसन पीठ घेतलंय आणि अर्धा किलो साखर घेतली. आता हे बेसन पीठ मळायचं, घट्ट मळायचं आणि लाटायचं. बघा आता आकाच्या पद्धतीचं कसं काय मस्त असे दामट्याचे लाडू. दिवाळी तर होऊन गेली, पण काय खाऊ वाटलं कधी पण करू शकतो. होय, करतेत की, करावं लागतं. काय खाऊ वाटलं की करायचं. आता असं मळून घ्यायचं, पाणी थोडं थोडं चांगले आहे म्हणजे आपलं घरचंच करायचं. साधी सोपी पद्धत. काय अवघड नाही. हे नाही अवघड, पण खायचं भारी लागतं हे ना. कोणाला हरभरा भिजू घालायचं, डाळ करायची. 8 रोज सण असताना ती जात्यावर भरडायचं. जात्यावरच करायचं काय तुम्ही? जात्यावर होती पहिल्या डाळी. गाणं म्हणून जात्यावर डाळी दळायच्या. आणि मग त्या पाकडायच्या, निसायच्या, पुन्हा वाळवायच्या आणि मग दळून आणायच्या दिवाळीला. मग तिथनं दिवाळी चालू. मग दिवाळी साजरी करायची. पण ते लाडू किती बाहेर गावाला जाताना न्यायचं, पाहुण्या रावळ्याला द्यायचं. मग ते लाडू कटलं राहायचं. नाही, जात्यावरच वेगळंच लागतं, चवदार. जात्यावर नव्हतंच काय. पहिले किती पोते डाळ करायची की लोक. लागतच होती तेवढं करायची बी दिवाळीला आणि रोज खायला. उन्हाळ्याला 4 महिने उन्हाळा बाया काय बी करून खायचं बनवून. काय का नाही. आता बी होतंय डाळीचं काही घट्ट गोळा मळून घ्यायचा. हे आम्ही हिरा बेसन घेतलंय. बघा कसं एकदम पिवळं झरत आहे हिरा बेसन. खमंग लागते, खायला चव देत. दामट्याचे लाडू. त्या बुंदीचे लाडू पण नाही खावडत आहे का नाही? बुंदीचं त्यात तेल शिजतं, ती नाही मग बरोबर लागत. त्यात तेल कोरडं होते ते लाडू. गरम करा ठेवायचं ना. मस्त कढई तापाय ठेवली इथं. तेल टाकून घ्यायचं. इथं मस्त असा घट्ट गोळा मळून घेतलाय छानपैकी असा. आहे का नाही? तेल टाकून घेतलं मस्त गरम होतं. आता काय करायचं आता?
लाडू बनवायचं. पहिलं काय मिक्सर नव्हतं तुम्हाला? मिक्सर नव्हतं आणि तुम्ही उकळा बारीक करायचं आहे का नाही, आणि चाळणीने चांगलं चाळायचं चाळायचं आणि मग त्याचे लाडू बनवायचे. आता मिक्सरवर लगेच बारीक होते. लगेच सोपं काम केलंय आता. सोपं निघले. आता मिक्सरला फिरून घेऊ आपण. हां झालं का बारीक? आता आकाने मस्त असं हाताने खसकरून घेतल्या ह्या पुऱ्या केलेल्या आहे का नाही? काय असं मिक्सर फिरवायचं. आता भरून द्यात बारीक करायला. तर मस्त हे बारीक असं बारीक करायचं. हे का झालं का बारीक? हे असं सगळं बारीक करून घ्यायचं आणि मग गुळाची चाचणी साखरेची चाचणी आणायची. इथं आता मस्त सगळं बारीक करून घेतलंय. बघू शकता इथं. इलायची बारीक करायची आणि मग त्यात मिसका करायचा. फिरून घ्यायची. फिरून घे. आता वेलची पावडर बारीक केली आहे, साखर टाकून इलायची बारीक केली ते मिक्स करायची ना. आता काय पाक ठेवायचा. पाक बनवायला आता आपण 1.5 पातेलं आहे ना साखर टाकली मगाशी दाखवली त्याप्रमाणे आहे का नाही. अर्धा किलो आणि वर थोडी पावशेर साखर टाकली आहे का नाही पाकाला. म्हणजे लाडू गोड कमी जास्त तुमच्या आवडीने आहे का नाही. हवं तेवढं टाकून घ्यायचं. आता पाक आणायचा आहे ना. साखर सगळी विरगून घ्यायची. आता मस्त अजून 10-15 मिनटं हलवत राहायचं पाक येऊस तर. त्यातलं पाणी सगळं जळून जातं ना. चाचणी आधी गोळी बनली म्हणजे लाडू चांगलं होते. तिकडे गोळी बनावं लागते. चेक करायची ना असे पाणी टाकून. पाण्यात टाकल्यावर गोळी बनते. मग चांगले लाडू होतात का? दामटेच लाडू काय पण म्हण एक छान लागतात. आता आपला मस्त पाक होत आलाय तयार आहे का नाही का. अजून 10-15 मिनटं. आली का नाही का तसं येत आली का. चांगली अशी गुळी बनल्यावर मग लाडू चांगलं वळा येतात ना. नाही आता मस्त आपला चाचणी झाली आहे. आता अशी गुळी बनवून द्यायची. ही आता आपली गुळी बनली बघू शकता. आता मिक्स करून घ्यायचं. सगळं होत नका पितळ होईल. पुन्हा पाणी राहिलं काही होतं ते. हे असं मिक्स करून घेतलं आहे का नाही. चाचणी आणली आणि ती ओतली ह्यात साखरेचं चाचणी आणून. चमक किती मारते ना. मस्त झालं आता एकदम परफेक्ट ही प्रमाण आहे. बघू शकता. आता मस्त असे लाडू वळून घ्यायचे ना. आता लाडू बांधून घ्यायचे. आता मस्त आता आकार लाडू वळून घेतले तर बघू शकता कसे लाडू झाले दामट्याचे आहे का नाही. होय का सांग त्यांना. बेसन पिठाचे लाडू दामट्या करून केल्यात बघा कसं झालं. ठेवा का बघा. हे असं करावं लागतं. खायला चविष्ट असतं चांगलं. बघा कसं दिसते बघा. आता आकाने मस्त असे दामट्याचे लाडू केल्यात बघू शकता. एकदम आता असे एकदम गरगरीत गोल. आका एक तोडून दाखव लाडू त्यांना. तोडून दाखव त्यांना. हो का बघा कसा एकदम झालाय लाडू आहे का. झालाय. खाऊन बघा करून बघा. खाऊन बघा करून बघा. काय काय करायचंय ते सांगा म्हणलं. आणि काय पदार्थ करायचं असलं तर तुमच्या आवडीचं ते आका तुम्हाला बनवून दाखवून. बाय सगळ्यांना करा का. बाय बाय.